गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आज आम्ही सकाळी सकाळी आलो आहोत बीचवर करण्यासाठी. कारण आम्हाला असं कळलंय की लहानांना आणि मोठ्यांना स्विमिंग येत नाही. असं का होतं आणि आपण लहान मुलं काय करू शकतो हे बदलण्यासाठी? स्क्रॅपी न्यूजच्या या एपिसोड मध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. नॉर्थच्या पर्वतापासून साऊथच्या समुद्रापर्यंत आम्ही लोकांना विचारणार आहोत ते अजून स्विमिंग का नाही आणि शिकले. आपण जाणून घेऊया स्विमिंगचे फायदे सुद्धा. स्विमिंगच्या सिंपल स्टेप्स आणि स्विमिंग साठी जागाही शोधणार आहोत आणि बघूया असे जॉब्स जे स्विमिंग साठी खूप महत्वाचे आहेत. आणि भेटणार आहोत खूप साऱ्या हिरोजना. मग तुम्ही रेडी आहात? चला इंडिया स्विमिंग शिकण्यासाठी. भेटूया न्यूज रूम मध्ये. तर आज आपण सगळे शिकूया स्विमिंग. आपण सगळे अजून कोण? या सगळ्यांसोबत आज आपण करूया स्विमिंग. आधी जमिनीवर आणि थोडं खरं करण्यासाठी आपण या बॉटल टाकणार आहोत जशा समुद्रात असतात. अरे हात चालवा थांबू नका. सलाउद्दीन तुला स्विमिंग येते का? नाही का? तुला येते का? मला पण येत नाही. हा स्विमिंगचा प्रॉब्लेम वाटतो खूप छोटा पण आहे खूप मोठा प्रॉब्लेम. म्हणूनच स्क्रॅपी न्यूज मध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तर हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपली नेक्स्ट स्टेप काय आहे? आपली नेक्स्ट स्टेप आहे रिसर्च. न्यूज साठी गरजेचा असतो रिसर्च आणि रिसर्चचा अर्थ असतो पडताळणी. मग ही पडताळणी कशी करतात? रस्त्यावर जाऊन लोकांना विचारून. तर चला सुरू करूया. पण आपण कुठून सुरुवात करूया? आपलं शहर मुंबई पासून. मग प्राची लवकर फील्डवर जा कारण आपले सर्वात मोठे स्क्रॅपी रिपोर्टर ज्याचं नाव आहे धीरज ते तुझी वाट बघतायत. अरे बापरे मला तर पळावं लागेल. बाय. 3, 2, 1. तुम्हाला पोहायला येतं? पोहायला नाही येत. नाही, पाण्यापासून भीती वाटते फक्त. तुम्हाला पोहायला येतं? येतं. माझ्या आईने काहीच नाही शिकवलं मला. तुला पोहायला येतं का? तर तुम्हाला वाटतं पोहणं जरुरी आहे, महत्वाचं आहे? हो. मला असं वाटतं की लहानपणापासूनच सुरुवात लहान करायला मुलं हवी. असतात ना त्यांना शिकवायचं असतं. तुला कोणकोणते स्ट्रोक्स येतात? तुम्ही आम्हाला 5 गोष्टी सांगू शकतात का ज्या समुद्रात राहतात? तो शंख असतो, कोलबी झिंगा असतो. बॉम्बिल बांगडा. पापलेट असतो. आणि तुम्हाला माहिती आहे का पोहण्यामुळे आपल्याला कोणकोणत्या नोकऱ्या मिळू शकतात? हा, जसं पोर्टर्स मध्ये मिळते, ONGC मध्ये मिळते. जसं इंडियन नेव्ही कोच बनू शकतो. तुला माहिती आहे का पोहण्यामुळे आपल्याला कोणकोणत्या नोकऱ्या मिळू शकतात? इंडियन नेव्ही, फिशरमॅन, वी स्क्रॅपी. मग प्राची रिसर्च करून मजा आली का? खूप मजा आली पण खूप सारं काम बाकी आहे. मग कुठून सुरू करूया? मुझफ्फरपूर. बिहार. हाय. आम्ही हे माहित करून घ्यायला चाललो आहोत की किती लोकांना पोहायला येतं आणि किती लोकांना नाही. आम्ही स्क्रॅपी न्यूज सर्व्हिस कडून आलो. मी शांभवी. मी आशुतोष. तुम्हाला पोहता येतं का? नाही, मला पोहायला येत नाही. नाही. तुम्हाला पोहता येतं का? पहिलं यायचं पोहायला पण आता म्हातारपणी काय. पूर आला तेव्हा शिकलो. सर तुम्हाला पोहायला शिकायला हवं की नाही? जर माणूस कधी अडचणीत पडला तर पोहायला तर शिकणारच ना. होऊन जाईल, काय करणार. इकडे आजूबाजूला नदी नाला वगैरे? नाही, ते सगळं नाही. कधी प्रयत्न नाही केला. प्रयत्न नाही केला? भीती वाटते म्हणून. त्या सोसायटीमध्ये आम्ही नव्हतो ज्यामुळे आम्हाला पोहणं नाही जमलं. थँक्यू रिपोर्टर्स. तर सलाउद्दीन या मुझफ्फरपूरच्या रिपोर्ट बद्दल तुला काय म्हणायचं आहे? हा रिपोर्ट बघून मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. असं का?
कारण मला असं वाटलं की ज्या शहरांमध्ये नदी आणि तलाव आहेत त्या शहरांमध्ये सर्वांना पोहता येत असेल. पण आता लक्षात आलं की मुंबईमध्येच प्रॉब्लेम नाहीये. ओ पण हा प्रॉब्लेम फक्त समुद्र आणि नद्यांचा नाहीये. या प्रॉब्लेमच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आपल्याला करावा लागेल अजून रिसर्च. म्हणजे अजून रिसर्च करावा लागेल. हो, आणि तोही आत्ताच्या आत्ता. माझं नाव आहे मोहम्मद. हाय, माझं नाव आहे मोहम्मद. आम्ही हे जाणून घ्यायला आलो आहोत की गोव्यात लोकांना स्विमिंग करायला का आवडतं, स्विमिंग का गरजेचं आहे. त्याने निरोगी राहतो, बॉडीला एक्सरसाइज देतं आणि कोणाचाही जीव वाचू शकतो. जर आपण स्विमिंग शिकलो तर स्वतःचा जीव स्वतः वाचू शकतो. जर तुम्ही कुठे पडलात तर तुम्ही स्वतःला वाचू शकता आणि इतरांना. स्विमिंग किती दिवसापासून करताय? 2 महिने झाले. छोटा होतो तेव्हा. 17 वर्ष झाली मी स्विमिंग स्टार्ट करून. जेव्हा 4 वर्षाचा होतो तेव्हा जेव्हा मी 5वी ला होतो. जेव्हा मी 3rd स्टँडर्ड मध्ये होते. तुम्हाला स्विमिंग कोणी शिकवलं? ट्रेनरने शिकवलं. माझ्या कोचने शिकवलं. स्विमिंग मुलींसाठी का गरजेचे आहे? मुलगा किंवा मुलगी सगळ्यांसाठी स्विमिंग गरजेचं आहे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. जेवढी आपल्याला गरज असते तेवढी मुलींनाही गरज असते. स्विमिंग करायसाठी काय काय करावं लागतं? डेअरिंग करावं लागतं. आज आम्ही खूप साऱ्या लोकांची बोललो. स्विमिंग पूल नसेल तरी स्विमिंग करू शकतो. जसं तलावात, नदीमध्ये, विहिरीत. समुद्रात. तुम्ही पण शिका स्विमिंग आज ह्याच क्षणी, आत्ताच. इथेच. बी स्क्रॅपी. सगळ्यांनी श्वास होल्ड करायचा बरं का. हात नाकावर ठेव, चालेल. थांबू नका. स्विमिंग साठी ही पायरी खूप महत्वाची आहे. मी पण हाय करतो. वेलेस्का, हाय राजलक्ष्मी. ऐकलंय की तुम्हीही स्विमिंग शिकायला गेलात. हॅलो, आज आपल्या सोबत आहेत खूपच स्पेशल गेस्ट ज्यांनी हजारो लोकांना इन्स्पायर केलंय आणि खूप साऱ्या मुलांना स्विमिंग शिकवलंय. ते एक हिरो आहेत. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करा उर्मिला गायकवाड यांचं. टाळ्या. दोन्ही हाताने भिंतीला पकडणार, लॉंग ब्रीथ घ्यायचे आणि लॉंग ब्रीथ पाण्यामध्ये सोडायचंय. तुम्ही स्विमिंग कोणाकडून शिकला? माझ्या कोचचं नाव आहे सदाशिव सर. मी इथे ऑफिसचं काम करायची, तर मला असं वाटलं की मला स्विमिंग यायला पाहिजे. जर मी डुबले तर मला कोण वाचवेल, म्हणून मी स्विमिंग शिकले. तुम्ही पाण्यामध्ये किती वेळ तुमचा श्वास रोखू शकता? 1.5 मिनिटापर्यंत. तुम्ही किती उंचीवरून डाईव्ह केलंय पहिल्यांदा? फर्स्ट टाइम तर मी 5 फुटाहून केलं. खूप भीती वाटत होती. मग 7.5 वरून केलं आणि मग 10 फीट. हेड डाऊन. तुम्ही किती पाण्यामध्ये स्विमिंग करू शकता? मी समुद्रात स्विमिंग करू शकते, पूलमध्येही करू शकते, तुम्ही जिथे म्हणाल तिथे करू शकते. समुद्रात तर मी 3दा स्विमिंग केली. 3 किलोमीटर, एकदा 5 किलोमीटरची. तुम्ही कोचिंग करता स्विमिंगचं. तुमच्याकडे किती मुलं शिकतात? एक बॅच मध्ये मिनिमम 12 ते 15 मुलं असतात. मग एक चांगला स्विमिंग कोच बनण्यासाठी काय केलं पाहिजे? स्वतःवर विश्वास असला पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे की मी दुसऱ्यांना शिकू शकते. कोच तर मिळाला. आणि स्विमिंग पूल पण. आता आमचे मित्र धीरज आणि वेलेस्काला शिकायचे आहेत काही इझी स्टेप्स. चला तर मग जाऊया स्विमिंग एक्सपर्ट कडे. धीरज, स्विमिंग शिकवण्यासाठी बेस्ट एक्सपर्ट कोण आहे? कोण? इंडियन नेव्ही. आज आमचा टॉपिक आहे स्विमिंग बद्दल. आज आपण आलो आहोत नेव्ही मध्ये शिकायला इंडियन नेव्ही स्टाईल स्विमिंग. तर नेव्ही मध्ये स्विमिंग शिकणं का आवश्यक आहे? नेव्ही म्हणजे फोर्स जे पाण्यावर यूज होते. जर आपल्याला स्विमिंग कळत नसेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. स्विमिंग शिकण्यासाठी काय काय करणं महत्वाचं आहे? स्विमिंग शिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रिदिंग इम्पॉर्टंट आहे. पाण्याच्या आत श्वास सोडायचा आणि पाण्याचा बाहेर घ्यायचा. शिकायचंय? हां, चला या. भिंतीला पकडा. टेक ब्रीथ. लेट्स स्टार्ट. ओके, आता पुन्हा सुरू करूया. अगेन. वरती आल्यानंतर तुम्हाला तुमचं असं तोंड उघडायचं आणि श्वास घ्यायचा आहे. रेडी? आता पुढची स्टेप काय आहे? लेग किकिंग करायचं आहे आणि अंडर वॉटर तुम्हाला स्विमिंग करायचं आहे. ओके, पुढे जायचं आहे. बँड नाही करायचं नीज, फक्त हे अशा पद्धतीने करायचं आहे. वॉच. हा जो तुमचा पाय आहे ना, हा याला लूज ठेवायचा आहे आणि मग हे असं असं करायचं आहे. बॉडी लूज ठेवा. नेक्स्ट स्टेप काय करायची आहे?
हँड मुवमेंट. किकिंग आपण केलं, आता हँड मुवमेंट करायची आहे. हातांना अल्टरनेट चालवायचं आहे. हे आज एक हाताने पूल होईल. डन. टेक ब्रीथ. जेव्हा प्लेस होईल मग आपण दुसरा हात चालवूया. ठीक आहे. जेव्हा आपण राईट हँड काढूया त्याच वेळेस हेड टर्न करायचं आहे, ब्रीथ घ्यायचं आहे आणि पुन्हा याला हात टाकायचा आहे आणि मग दुसरा हात टाकायचा आहे. आता आपण एकत्र स्विमिंग करूया. जम्प आणि स्विमिंग स्टार्ट. कमान 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 कमान. किकिंग कर. किकिंग किकिंग. व्हेरी गुड. सर थँक्यू आम्हाला स्विमिंग शिकवल्याबद्दल. तुम्ही आम्हाला रिकॅपसाठी 3 टिप्स सांगू शकता का? फर्स्ट, तुम्हाला पाण्याशी मैत्री करायची आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही पाण्यात याल तुम्ही स्ट्रेसमध्ये अजिबात राहू नका की मला भीती वाटते. जोपर्यंत भीती सोडत नाही तोपर्यंत तुम्ही शिकू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पेशन्स ठेवायचं आहे. रोज तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. नियमित तुम्हाला पूलमध्ये यायचं आहे. थँक्यू सर. आपण घेऊया छोटासा ब्रेक. तोपर्यंत बी स्क्रॅपी. जर तुम्हाला स्विमिंग येत असेल तर तुम्ही कोणाचाही जीव वाचवू शकता. तुम्ही बनू शकता एक लाईफ सेवर. तुम्ही बनू शकता एक लाईफ लाईफ सेवर. सेवर. आज आपल्या सोबत आहेत खूपच स्पेशल गेस्ट ज्यांनी खूप साऱ्या लोकांचा जीव वाचवलाय. तर चला त्यांनाच विचारूया की लाईफ गार्डचा अर्थ काय आणि कसा लोकांचा जीव वाचवला जातो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा त्यांचं. टाळ्या. तुम्ही कधीपासून लाईफ गार्डचा जॉब करताय? 4 वर्षापासून. कोणी पडलं पाण्यामध्ये आणि त्याच्या फुफ्फुसांमध्ये पाणी गेलं तर त्याला कसं वाचवायचं? CPR देऊन त्याला वाचवू शकतो. ते असं तोंडात माउथ टू माउथ ब्रीथ द्यावं लागतं, हा. मग 30 कंप्रेशन द्यावं लागतं. त्याच्या 3 स्टेप आहेत. त्या जर फॉलो केल्या तर माणसाचा जीव परत येऊ शकतो. आतापर्यंत तुम्ही किती लोकांना वाचवलंय? 2. लोकांचा जीव वाचवल्यावर तुम्हाला कसं वाटतं? प्राऊड फील होतंय की काहीतरी केल्यासारखं वाटतंय. पाण्यामध्ये किती वेळ तुम्ही श्वास रोखू शकता? मॅक्झिमम 60 सेकंद. चांगला लाईफ गार्ड बनण्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल? 500 मीटर स्विमिंग यायला पाहिजे, त्याच्यापेक्षा चांगली यायला पाहिजे. स्ट्रोक्स चांगले असले पाहिजे. स्वतःचा जीव रिस्क मध्ये घालून दुसऱ्याचा जीव वाचवायला पाहिजे. थँक्यू स्क्रॅपी दिवशी बोलल्याबद्दल. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. Be scrappy. वाव, अयप्पा सर किती चांगलं काम करतात ना. हो, आणि तुम्ही जिथे जाल तिथे बघायला विसरू नका की तिथे लाईफ गार्ड आहेत की नाही. तुम्ही तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवू शकता सोशल मीडियाद्वारे. सलाउद्दीन, असं नाही होऊ शकत का की आपण पूर्ण दिवस बीचवरच राहू? पण प्राची, आपण मोठं झाल्यावर आपल्याला कामही करायचं आहे ना, म्हणून आपल्याला बीच सोडावा लागेल. असं काही करू ज्याने काम पण करू आणि बीचवरही राहू. मग चल प्राची, आपण जाऊया मँगलोरला. आपण एका अशा माणसाला भेटणार आहोत जो पूर्ण दिवस बीचवर कामही करतो आणि बीचवर राहतो अमेझिंग पण. यार. मला ग्रीन वाला पाहिजे. आता मी तुम्हाला जे बीचवर शिकवणार आहे तेच तुम्हाला आज समुद्रात जाऊन करायचं आहे. पॅडलिंग करा, वरती व्हा, हात छाती खाली आणि उठा. डोक्याकडून पाण्यात कधी उडी मारू नका. पाणी उथळ आहे, मार लागू शकतो. जर तुम्ही पाण्यात राईड करताय आणि पडलात तर तुमचा चेहरा असा कव्हर करा एल्बोजने, म्हणजे तुमचे एल्बोज तुमच्या कपाळाला कव्हर करतील. फक्त थोडीशी जागा सोडायची असते ना. हा, थोडा गॅप पाहिजे, म्हणजे काय तुम्ही बघू शकता. हे असं ओपन आहे आणि हे आता आपण बांधलं. सो सगळेजण रेडी आहेत? हो, आम्ही तयार आहोत. हाय, मी आहे वेलेस्का आणि आज आम्ही सर्फिंग शिकलो.
पहिल्यांदा आम्ही बीचवर शिकलो, मग आम्ही पाण्यामध्ये गेलो होतो आणि खूप मजा आली सर्फिंग करायला. हाय, तुम्हाला माहितीये आम्ही तिकडे गेलो होतो. तिथे उभा होतो मग पडलो, पण तुम्ही नका पडू. हे बघा असा. आधी आम्ही बीचवर अशी प्रॅक्टिस केली. हे बघा असं असं करायचं. हे बघा असं करायचं. असं 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 आणि नंतर खूप छान प्रॅक्टिस केली आम्ही. अशी बी स्क्रॅपी करा सर्फिंग हॅपी हॅपी. सलाउद्दीन, तुला माहिती आहे का, माझा फेवरेट फिश जेलीफिश आहे, पण प्रत्यक्षात मी तो कधीच पाहिला नाही. माझ्याकडे तुझ्यासाठी एक आयडिया आहे. काय? स्कुबा डायव्हिंग, ते काय असतं? सेल्फ कंटेन अंडर वॉटर ब्रीदिंग अपॅरेट. एक मिनिट, काय म्हणालास तू? याचं बेटर एक्सप्लेनेशन धीरज आणि राजलक्ष्मीकडे आहे. चल आपण त्यांना जाऊन भेटूया. हाय धीरज, हाय राजलक्ष्मी. राज, आपण कोणाला शोधतोय? आपल्या स्क्रॅपी हिरोला शोधतोय. तसं तर स्क्रॅपी स्विमिंग शिकलोच आहे. लक्षात आहे ना? आणि सर्फिंग पण. चला मग आपण हॅलो म्हणूया आपल्या स्क्रॅपी डायव्हर सारा दीदीला. हॅलो दीदी. 3, 2, 1 ऍक्शन. तुम्ही पण रोल करा. नाही, चालू नाहीये. अरे रोल आहे मॅम. स्कुबा डायव्हिंगचा अर्थ काय असतो? सो स्कूबा इज SCUBA म्हणजे सेल्फ कंटेन्ड अंडर वॉटर ब्रीदिंग ॲपरेटस, ज्याचा अर्थ सेल्फ कंटेन्ड ह्याचा अर्थ जे स्वतः उचललेलं आहे ज्याला. सो तुमचं सिलेंडर ज्याच्यामध्ये हवा असते टँकच्या आत, ते तुमच्या पाठीवर असतं. अंडर वॉटर ब्रीदिंग ॲपरेटस म्हणजे असं एक मशीन ज्याने आपण पाण्याच्या आत श्वास घेऊ शकतो, जसं की मासे घेतात तसं. तर मॅम, स्कुबा डायव्हिंग मध्ये आपण कोणकोणते जॉब्स करू शकतो? तुम्ही स्कुबा डायव्हर बनू शकता, तुम्ही दुसऱ्यांना टीच करू शकता, जे खूप एक्साइटिंग असतं. सायंटिस्ट बरोबर काम करू शकतो, जे फिशवर रिसर्च करायला येतात, आणि पोलिसांबरोबर पण काम करू शकता. जर काही पाण्याच्या आत असेल जे काढायचं असेल तर त्याचे पण टीम्स असतात जे पाण्यात उतरून काढतात. तर खूप सारे ऑप्शन्स आहेत. मॅम, समुद्रात आजकाल जसं कचऱ्यामुळे मासे मरतात, तर आपण त्यावर काय उपाय करू शकतो? सगळं आपल्यावर डिपेंडंट आहे. तुम्ही कोणताही ॲनिमल बघा, तो कधीच स्वतःहून पोल्युशन नाही करत. सगळं पोल्युशन आपण क्रिएट करतो. आपण जे काही खातो, जे काही यूज करतो, जे काही विकत घेतो, त्या सगळ्याचा एक इफेक्ट असतो, तो समुद्रावरती होतो. तुम्ही सायन्समध्ये शिकला असाल की पृथ्वीचा 3/4 पाण्याने कव्हर्ड आहे. 72% एक्झॅक्टली. आपल्या बॉडीमध्ये 71% पाणी आहे. सो जस्ट इमॅजिन, जर का हे पाणी घाण झालं आणि संपलं, पिण्यालायक नाही राहिलं, तर आपण काय करणार? आपण डाय होऊ शकतो. एक्झॅक्टली, आपण डाय होऊ शकतो. मॅम, आपण इथे करू शकतो नाही, हे बघ माझ्या पायात प्लास्टिक अडकलंय. सो इकडे खूप घाण पाणी आहे. जसं तुम्ही बघू शकता सगळं ब्राऊन आहे, ग्रीन ब्राऊन रंगाचं झालंय. विजिबिलिटी अगदी नाहीच आहे. डायव्हिंग करताना आपल्याला पाण्यात विजिबिलिटी असणं खूप गरजेचं आहे. जिथे विजिबिलिटी नाही तिथे डाईव्ह नाही करू. तर आपण पूल मध्ये करू शकतो. आपण पूल मध्ये सुरू करूया. मग चला जाऊया. मरीन लैंड मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ तो डर जाएगी, पानी में डालो तो सारा पानी पी जाएगी. जर का तुम्ही प्रेस केलं तर एका फुग्यासारखे तुम्ही वर जाल. हे घे तुझा रेग्युलेटर. ओके, आता बोलूया भाषेबद्दल. ह्याचा अर्थ सगळं ओके आहे. फीलिंग कोल्ड. वरती जायचंय काहीतरी, खाली जायचंय, सर्व चांगलं आहे. ओके, चला आपण तयार आहोत. बी स्क्रॅपी. स्कुबा डायव्हिंगचे खूप सारे फायदे आहेत.
तुम्ही ट्रेनरही बनू शकता, जशी सारा दीदी होती. जर तुमच्याकडे तुमचे फोटोज व्हिडिओज असतील स्कुबा डायव्हिंग करतानाचे, तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवर, त्याचबरोबर यूट्यूबवर सुद्धा. आणि पाठवा आमच्या ॲपवर, ज्याचं नाव आहे स्क्रॅप. आमचे स्क्रॅपी रिपोर्टर भेटायला चाललेत अशा एक स्क्रॅपी हिरोला, जी फक्त 17 वर्षाची आहे. इंडियाची एकमेव रिप्रेझेंटेटिव्ह आहे इंटरनॅशनल इव्हेंट्स मध्ये. कोणता स्पोर्ट? स्टँड अप पॅडलिंग. चला त्यांचा रिपोर्ट बघूया. आज आपल्या सोबत आहेत एक स्क्रॅपी हिरोईन, जिने इंडियाला रिप्रेझेंट केलं आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये. तुम्ही भारताला कोणत्या खेळात रिप्रेझेंट करता? स्टँड अप पॅडलिंग मध्ये इंडियाची प्रतिनिधी आहे. काय आहे स्टँड अप पॅडलिंग? स्टँड अप पॅडलिंग हा सर्फिंग करण्याचा एक वेगळा प्रकार आहे आणि हे पूर्ण जगभरात खूप झपाट्याने वाढतंय. मोठ्या अशा सर्फ बोर्डवर उभं राहून एका वल्ह्याचा उपयोग करायचा असतो आणि तुम्ही हे तलावात, नदीत, समुद्रात कुठेही करू शकता. जेव्हा मी 10 वर्षांची होते तेव्हा मी सर्फिंग करायला सुरुवात केली होती आणि स्टँड अप पॅडलिंग जेव्हा मी 13 वर्षांची होते. स्टँड अप पॅडलिंगच्या बाबतीत मला ही गोष्ट आवडते की तुम्ही पाण्यातूनच अख्खं जग पाहू शकता. मी जिथे गेले, बार्ली, फिजी, अमेरिका, त्या जागा पाण्यातून बघायला मला खूप आवडतात. विश्व चॅम्पियनशिप मध्ये भारताला रिप्रेझेंट करताना तुम्हाला कसं वाटलं? पणापासूनच माझं हे स्वप्न होतं. मला असं वाटतं की हा खेळ ऑलिम्पिक मध्येही खेळला जावा. माझं स्वप्न फिजी मध्ये पूर्ण झालं होतं जेव्हा ते 26 फ्लॅट्स मी माझ्या डोळ्यांसमोर पाहिले होते. सर्फिंग आणि स्टँड अप पॅडलिंग कुणीही करू शकतं. दक्षिण भारतात अशी खूप सारी ठिकाणं आहेत जिथे स्टँड अप पॅडलिंग शिकवलं जातं. खरंच तुम्हाला खूप मजा येईल. बी स्क्रॅपी. तन्वीर कडून आपण हे शिकलो की कोणताही स्पोर्ट्स असू दे, आपण कॉन्फिडंट आणि हार्ड वर्कर असलं पाहिजे. चला तर आता भेटूया आपले मित्र धीरज आणि वेलेस्काला, जे उभे आहेत एका मोठ्या नेव्ही शिप मध्ये. नेव्ही काय करतं? समुद्रात आपल्या देशाची रक्षा. आज आपण उभे आहोत नेव्हीच्या बेसवर. माहिती घ्यायला की स्विमिंग का महत्वाचं आहे. ही शिप खूप मोठी आहे आणि इथे गरमी आहे आणि नेव्ही ऑफिसर बनण्यासाठी गरमी सहन करावी लागते. चला जाऊया. हाय सर. माझं नाव आहे धीरज आणि माझं नाव आहे वेलेस्का. हाय. सर आम्हाला ही शिप दाखवू शकता? या शुअर. दिस इज कॉल्ड हॅलो अँगल. इथे म्हणजे कोणतंही हेलिकॉप्टर आलं तर इथे आम्ही त्याला बेसिकली लॉक करून ठेवतो. वरच्या बाजूला वी हॅव डिफरंट कंपार्टमेंट्स. आणि हे काय आहे? हॉस्पिटल जसं असतं तसं. जेव्हा तुम्ही वॉरवर जाता तेव्हा इंजुरी होऊ शकते, जखम होऊ शकते. जे काही असतं आम्हाला इथेच करा. सर तुम्हाला स्विमिंग येतं का? हो येते. आमच्या कोर्समध्ये आम्हाला हे शिकवलं जातं. ज्यांना नाही येत, नेव्ही जॉईन करण्याआधी तुम्हाला ते शिकवलं जातं आणि तुम्हाला त्यात पास व्हावं लागतं. नेव्हीमध्ये असण्यासाठी सगळ्यांना स्विमिंग आणि डायव्हिंग यायलाच पाहिजे. हे शिप एक भूलभुलई आहे. तर तुम्ही कधी रस्ता विसरत नाही का? तुम्हाला 4-5 दिवस लागतात बेसिकली शिपची माहिती मिळवून घ्यायला. एकदा का तुम्ही इकडून तिकडे जात राहिलात की तुम्हाला कळतं की तुम्हाला नेमकं कुठे जायचं आहे ते. डॅमेज कंट्रोल हेडक्वार्टर इथे म्हणजे इन केस जर कधी आग लागली, कुठलीही कंपार्टमेंट जी वॉटर लेवलच्या खाली आहे आणि त्याच्यात जर पाणी भरलं तर मग आमच्याकडे वी हॅव फायर अँड फ्लड सेन्स. तुम्हाला स्विमिंग येतं? हां स्विमिंग येते. 100 मीटर पास करता येते मला आणि 5 मीटरवरून जंप असते आणि 3 मिनिटाचं फ्लोटिंग असतं. सर तुम्हाला येतं? हो मला येते स्विमिंग. सर एक नेव्ही ऑफिसर बनण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत? यू शुड बी अ गुड लीडर. देन कम्स युअर इंटिग्रिटी. असं होतं की बघा जनरली व्हॉट पीपल डू की आपल्याला कोणी बघत नाहीये आणि आपण चुकीचं करतो, पण आम्ही ती गोष्ट अजिबात नाही करू शकत. आम्हाला कोण बघतंय नाही बघतंय त्याचा काही फरक पडत नाही आणि उत्तम तरीकेने करायचं. वी विल डू दॅट आणि उत्तम पद्धतीने सर्व करायचं.
Be scrappy. स्विमिंग शिका मित्रांनो. स्वतःसाठी एक कोच शोधा जो तुम्हाला स्विमिंग शिकवेल. एक अशी जागा शोधा जी स्वच्छ आणि सुरक्षित असेल स्विमिंग शिकण्यासाठी. नदी, समुद्र, तलाव साफ करा, लोकांना मदत करा. एक लाईफ सेव्हर बना. एक लाईफ गार्ड बना. नेव्ही मध्ये काम करा आणि इंडियासाठी मेडल जिंका. स्विमिंग शिका, सर्फिंग शिका, सेव्हिंग शिका, सगळं काही शिका. निरोगी राहा. मग कसली वाट बघता इंडिया? चला स्विमिंग शिका. आम्हाला तुमच्या स्विमिंग स्टोरीज पाठवा. ट्विटर, लेटर, SMS, YouTube किंवा पोस्ट कार्डने. चला तर भेटूया पुढच्या आठवड्यात. मी आहे मी आहे प्राची. सलाउद्दीन. सायनिंग ऑफ. ही आहे मुलांची स्क्रॅपी न्यूज सर्व्हिस इंडिया. बी बी स्क्रॅपी. 5, 4, 3, 2, 1, 0.